दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. डोळे पुसताय ते काजळ घातलं होतं डोळ्यामध्ये, ते सगळं आणखी अश्रूने सगळं गालावर पडलेलं आहे, काळे गाल झालेले आहे. रागावली राही यशोदा, आणखी त्याला धरलं तिला, काठी टाकून दिली. आणखी भ्यालेला आहे आपला मुलगा, नको मारायचं नाही, त्याला बांधून ठेवायचं म्हणाले. मोठं उखळ आहे, त्या उखळाला दावं एक बांधलं. दासीला सांगितलं एक दावं घेऊन ये, उखळाला बांधलं आणि त्या गोपाळकृष्णाच्या कमरेला ते दावं बांधायला ती लागलेली आहे दुसऱ्या बाजूने. आचार्य सांगतात राजा, तद्दाम मध्यमानस्य स्वार्भकस्य कृताकथा जंगुळोनम अभूत तेन संदधेन्यच्च गोपिका. हा परमेश्वर आहे याची जाणीव देण्याकरता पुष्कळ त्यांनी प्रयत्न. कमरेला बांधलेला दाव दोन बोट कमी पडलेला आहे, बांधा येईना. आणखी दाव घेऊन यायला सांगितलं. दासीने दुसरं दाव आणून दिलं, ते त्याला जोडलं. आता हे दाव किती मोठं झालं, आता पहिलं 2 अंगुळ कमी पडलं, त्याला जोडलेलं दुसरं दाव तरी पुरायला पाहिजे की नाही. तर मी जंगुरंजून माझ्या सांगताय, तेही 2 बोट कमी पडायला लागलं, बांधता येईना. मारायचं नाही हे तर ठरवलेलं आहे, दया दाखवलेली आहे, पण काहीही शासन करायचं नाही ही दया नाही, बांधून ठेवायचं हा हट्ट आहे. बालकृष्ण आहे हे प्रेमही आहे. सारखी दावी आणून देत आहेत, दासी एकमेकाला जोडतायत आणि कमरेला पुरतच नाही. सगळ्या गोपी आणखी आश्चर्य वाटतं सगळ्या गोपींना. दमली यशोदा, घाम आलेला आहे, भगवान श्रीकृष्णाने बांधून घेतलं. बाणबाई काय करायचं. आचार्य सांगतात राजा, ज्याला आत बाहेर सर्व व्यापी असणारा परमात्मा, त्याला गोपी बांधायचं म्हणतील कसं शक्य आहे, बांधता येईल का त्याला. दृश्यरूप वेगळं आहे, पण दृश्यरूप सुद्धा त्या ठिकाणीही हा चमत्कार दिसतो आहे की ते सुद्धा बांधता येणार नाही. हे जे चरित्र भगवंतानी दाखवलं आचार्य सांगताय, एवं संदर्शिता हि अंग हरिणा भृत्य वश्यदा स्ववशेनापि कृष्णेन यस्येदं सेश्वरं पश्यति. काय भगवंताची शक्ती केवढी आहे. स्वतंत्र परमात्मा आहे, पराधीन नाही आहे. संपूर्ण जग ज्याच्या ताब्यामध्ये आहे तो परमात्मा आपल्या भक्तांच्या अधीन आहे. हे दाखवलं गोपाळ. काय त्या यशोदेव प्रसाद झालेला आहे. ब्रह्मदेवाला मिळाला नाही, शंकराला मिळाला नाही, लक्ष्मी देवीला मिळाला नाही, तो प्रसाद या गोपीला मिळालेला आहे. मुक्तिदान करणारा परमात्मा स्वतः बंधनामध्ये पडलेला. भक्ताची इच्छा आहे बंधनामध्ये देवाला टाकायचं आहे, टाक, बंधन करून बांधून टाकलं. यशोदेनं निघाली, वाड्यात निघून गेली. ते उकळ उडत उडत गोपाल कृष्ण निघालेले आहे. कुबेराचे 2 पुत्र नारदांचा शाप झाल्यामुळे वृक्ष झालेले होते.
त्यांचा उद्धार करायचा होता. ती 2 झाडं अर्जुन वृक्ष नंदाच्या वाड्याच्या बाहेर जवळ जवळ अशा प्रकारची वाढलेली होती. त्या कुबेर पुत्रांचा वृत्तांत सांगताय आचार्य महाराज. भगवान शंकरांचे सेवक ते होते. कुबेरही सेवक आहे, त्यांची मुलंही सेवक आहे. कैलास पर्वतावरती उपवनामध्ये आणि नदीमध्ये त्यांचं स्नान चाललेलं आहे, मद्यपान केलेलं आहे. सर्व स्त्रिया आणखी त्या ठिकाणी जलक्रीडेला आलेल्या आहे. अशी जलक्रीडा त्यांची चालू असताना नारद महर्षी त्या रस्त्याने निघाले. सर्व स्त्रिया लज्जित झाल्या, बाहेर आल्या, वस्त्र नेसून हात जोडून उभे राहिल्या. हे दोघेही कुबेर पुत्र उन्मत्त, काही नाही, बाहेर नाही, त्यांची जलक्रीडा चाललेलीच आहे. नारदांनी विचार केला की हे फारच उन्मत्त झाले म्हणाले. पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा त्यांना जन्माला यावं लागतं, ही आहे सामान्य नियम आहे. तोपर्यंत काही नाही. परंतु यांना शासन केलं पाहिजे. असे महात्मे त्यांच्या त्यांच्या पुण्याचा उपभोग घेत असताना सुद्धा शासन करू शकतात. क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, कशाला वाट पाहिजे, आत्ताच शासन केलं पाहिजे. शासन म्हणजे यांची सगळी ही संपत्ती ऐश्वर्य नाहीस झालं पाहिजे, म्हणजे यांचे डोळे उघडतील. म्हणून नारदाने त्यांना सांगितलं, तुमच्या अंगावर वस्त्र सुद्धा नाही याची कल्पना जाणीव तुम्हाला नाही म्हणाल. लोकपाल कुबेराचे तुम्ही पुत्र म्हणता आणि निर्लज्जपणाने या ठिकाणी जलक्रीडा करत असता. अतो अर्हतः स्थावरता, तुम्ही वृक्ष जन्माला जाल म्हणा. अत्यंत पराधीन स्थितीमध्ये राहा, ही त्यांना शापवाणी झाली. 100 वर्षानंतर भगवान श्रीहरींच्या कृपेनं तुम्ही वृक्ष जन्मातून मुक्त व्हा, हेही सांगून टाकलं नाही. भागवत मुख्य जे आहेत नारद महर्षी यांचं वचन सत्य करण्याकरता गोपाल कृष्ण आणखी त्यांचा उद्धार करण्याकरता निघालेले आहे. त्या वृक्षाच्या मधून ते पुढे गेले आणि ते उखळ, दोन्ही झाडं जवळ जवळ होती, ते उखळ अडकलेलं आहे. थोडासा धक्का दिल्याबरोबर ती झाडच उपटून पडली. आवाज मोठा झाला, सगळे लोक धावून आले, रंदारी गोपाळ धावून आले आणि तिथं मित्रमंडळी होती गोपाल कृष्णांची. त्यांनी सांगितलं, हा गोपाल कृष्ण त्या मधून आला म्हणाले. उखळ अडकल्याबरोबर याने सोनाने धक्का मारला आणि ही झाडं पडली. बालकांनी सांगितलं. त्याच वेळेला ते दोघेही नरकूप मणिग्रीव, त्यांना पुन्हा आणखी पूर्वीचं शरीर प्राप्त झालेलं आहे. त्यांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. आमच्या सर्वही काया वाचा मनाने निरंतर आपली सेवा घडावी, म्हणजे आम्हाला असं पुन्हा मद होणार नाही, अशी प्रार्थना करून ते आकाश मार्गाने निघून गेलेले आहेत. हेही त्यांना दिसलं असेल गोपाला. काय बोलले वगैरे समजलं नाही. मुलांनी सांगितलेल्या भाषणावर मात्र त्यांचा विश्वास बसला नाही. यांनी ही झाडं पाडली, हे शक्य कसं आहे? मुलांच्या मनामध्ये मात्र पूर्ण विश्वास आहे. पाहिलेला आहे त्यांनी. पाहिलं म्हणजे यांनी धक्का दिला, झाड पडली, म्हणजे मुलाचं सामर्थ्य हे त्यांना वाटलं. ह्या गोपालाने सुद्धा ते लीला पाहिली असती तरी यांना विश्वास बसला नसता. ते पलीकडे गेले, धक्का मारलेला आहे हेही पाहता येईल, पण हे सामर्थ्य याचंच आहे, यांनीच झाडं पाडली, हे कसं मनात पटायचं? अशक्य आहे. हा ईश्वर नाही आहे, आमच्याप्रमाणेच आहे. लहान मुलगा आहे, आमच्यापेक्षा लहान आहे, आम्हाला झाडं पाडता येत नाही, हा पाडतोय काय? अहंकार आहे. नरकूवर मणिग्रीवांचा उद्धार झालेला आहे. नंदानी बांधलेलं पाहिलं, त्याला सोडून कडेवर घेतलेला आहे आणि नंद हे याच्यामध्ये आले.
12 वाजून गेले वाटतं. कायेन वाचां सेन्द्रियैर्वाक्यात्मनां स्वभावतोऽन्यद्यत्सर्वं नारायणाय समर्पयेत्. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द विष्णु नमस्ते. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द विष्णु नमस्ते. श्रीकृष्ण भगवते दुर्गाय विद्महे मुखं करोति वाचां यत्कृपादमहं वन्दे परमानन्दमाधवम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां रूपाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं पुस्तकजवटहस्ते वरदाभयझन्मकार्वाहु कर्पूरामरदेहे नमः. श्रीगणेशाय नमः. श्रीरोचनं तत्रोपनन्दनामः गोपो ज्ञानवयोधिकः एष कालार्थतत्त्वज्ञः प्रियकद्रामकृष्णयो. कुबेरपुत्रांचा उद्धार केला भगवंताने. नारुशापाने वृक्ष जन्माला गेलेले कुबेरपुत्र पुन्हा वृक्ष योनीतून मुक्त होऊन आपल्या स्थानाला गेले. नंदा त्या गोकुळामध्ये एक उपनंद नावाचा वृद्ध गोप होता. त्यांनी सर्व मंडळींना सांगितलं की बाबांनो, आपण हे स्थान सोडून दुसरीकडे राहायला जाऊया. लहान लहान मुलावरती आणखी भयंकर प्रसंग येत आहेत, प्राण संकट येत आहेत. एका राक्षसीच्या संकटातून हा आपला मुलगा मुक्त झाला. गाडी उलटली, यशावर पडली नाही. चक्रवात राक्षसाने आकाशामध्ये नेलेला असताना खाली पडला, पण रक्षण केलं देवाने. ही 2 झाडं आज पडली, पण त्यांच्यामध्ये सापडून कोणालाही इजा झाली नाही. तेव्हा आणखी काही नवीन अरिष्ट येण्यापेक्षा आपण दुसरीकडे राहायला जाऊ. वृंदावन जवळ आहे, सर्वांना आनंददायक आहे. झाडी पुष्कळ आहे, पाणी आहे चांगलं, वाळवंट आहे मुलांना खेळायला. सर्वांना हा सल्ला पटलेला आहे. सर्व गायीला अगोदर पुढं पाठीवलं. पाठीमागून गाड्या रुंकून सर्व मंडळी ही त्या वृंदावनामध्ये राहण्याला आली. सर्वांना ते स्थान पाहून मोठं समाधान झालं. यमुना तीरावरती आपल्या वासरांना घेऊन आणि मित्रांना बरोबर घेऊन रामकृष्णाने जावं रोज, असेच एकदा निघालेले असता त्यांच्या वासरामध्ये एक दैत्य वासराचं रूप घेऊन शिरलेलं आहे. दाखिल भगवंतानी रामा हा म्हणाले शिरलाय.
त्याच्या पाठीमागं गेले, त्याचा पाय धरून एकदम त्याला उचलून खाली आपटलं आणि त्या दैत्याचा नाश झालेला. नदी तीरावर आले, नदीपर्यंत यायचं, पाणी पाजायचं, वासरांना काही बांधून गेलेली शिजवली खायची आणि पुन्हा परत जायचं. लहान वय होता. नदी तीरावर रामकृष्ण आले वासरांना घेऊन. इतक्या एक मोठा बगळा आलेला आहे, बक नावाचा असो. त्यांनी येऊन एकदम कृष्णाला आपल्या चोशीमध्ये घेऊन गिळून टाकलं. सगळी मित्रमंडळी अत्यंत आणखी दुःखी झाली. काय करावं आता, कृष्णाला तर यांनी गिळून टाकलं म्हणाले. रामही पाहताय, इतक्या त्याच्या कंठामध्ये अतिशय दाह व्हायला लागला. त्यांनी तोंडातून त्या कृष्णाला बाहेर टाकलं आणि चोचीनच मारण्याकरता तो आलेला असताना दोन्ही हाताने ती चोच धरली आणि फाडून टाकलं त्याचं शरीर, म्हणजे त्याचा नाश झाला. सर्व गोपाळ मित्रांना अतिशय आश्चर्य वाटलेलं आहे. किती म्हणाले, याच्या नाशाकरता हे दैत्य येतात आणि मरून जातात. सर्व नंदानिक गोपालांना सुद्धा वाटलं, गर्गाचार्यांच्या सारखे ब्रह्मज्ञानी सांगून गेलेले आहेत की हा मोठा समर्थ आहे, तुमचं रक्षण करी, याला जपा म्हणून सांगितलं. एके दिवशी भगवान श्रीहरी उठले लवकर. सर्व आपल्या मित्रांनाही आणखी उठवलं, वासरं बरोबर घेतली. हजारो वासरं आहेत, यांचीच किती आहेत, मित्रांची वासरं आहेत. सगळी बाहेर काढली आणि त्यांना घेऊन निघाले. मित्रमंडळी आपल्या वासरांना घेऊन बरीच दूर गेलेली आहेत. गोपालकृष्ण थोडेसे पाठीमागे राहिले. इतक्यात अघासुर नावाचा एक राक्षस, ह्या बकासुराचा आणि पूतनेचा कनिष्ठ बंधू, त्यांनी आज कृष्णाचा आणि या सगळ्या गोपालांचा नाश करायचा. माझ्या बहिणीला भावाला यांनी मारलेला आहे, आज याचाही नाश करायचा म्हणून मोठं अजगराचं रूप त्यांनी घेतलेलं आहे. तोंड उडून बसलेलं आहे रस्त्यामध्ये, खाली ओठ आणि मेघमंडलापर्यंत दुसरा ओठ आहे, मोठी जीभ आत दिसती आहे. ही गोपाल मंडळी पुढे आलेली आहे, पाठीमागे गोपाल कृष्ण आहे. त्या अजगराच्या मुखासमोर येऊन उभी राहिली आणि पाहायला लागले, अरे आपण इकडे आलो नव्हतो आजपर्यंत म्हणाले, कशी शोभा दिसती म्हणाले, ह्या गोवर्धन पर्वताची एखादी गुहा असावी, हा रस्ता दिसतोय, अगदी सापासारखं अजगराने जणू काय तोंड उघडावं आणि बसावं असं दिसतंय म्हणाले, आपण आज जाऊया पाहूया म्हणाले. निघाले सगळे आणि त्या अघासुराच्या मुखामध्ये सगळे गेले. गोपाल कृष्ण ओरडतायत, अरे थांबा थांबा, जाऊ नका. गेले. श्रीकृष्ण परमात्मा आणि त्या ठिकाणी आलेले आहे. यांना जिवंत करायचं किंवा यांना बाहेर काढायचं सुरक्षित आणि या दुष्टाचा नाश करायचा हे ठरवलं त्यांनी. अघासुराने अद्याप आपलं तोंड झाकलेलं नव्हतं, जरी मुलं आणि वासरं गेली. कृष्णाने आपल्या मुखामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख झाकाय. श्रीकृष्णानेही विचार करून त्याच्या मुखामध्ये पाऊल ठेवलं. शेवटी सर्व दैत्यांना अत्यंत आनंद झालेला आहे की आपला शत्रू मेला म्हणाले, बरं झालं. पण देवांना अत्यंत दुःख झाले. तो हळूहळू आपलं मुख मिटू लागला आणि हे आपलं शरीर हळूहळू वाढवू लागले.
ते शरीर त्यांचं इतकं मोठं झालेलं आहे, त्याला तोंड काही झाकता येईना. प्राणवायू कोंडला गेलेला आहे आणि थोडक्याच वेळामध्ये त्याचे प्राण शरीरातून बाहेर पडले. ती सर्व मुळ वासर त्याच्या विषारी श्वासोच्छ्वासाने मरून पडली होती. त्यांना जिवंत करून बाहेर घेऊन आले गोपाळकृष्ण. अघासुराच्या शरीरातून बाहेर पडलेला तो जीवात्मा ते तेज त्याच कृष्ण शरीरामध्ये प्रवेश झाले, मुक्त झाला. सर्व देवाने आणखी वाद्य वगैरे वाजवलेली आहेत. असं हे संरक्षण भगवंताचं होत. हे कर्म झालं आणि नंतर मंडळी सगळी मुलं वगैरे नदी तीरावरून आपली वासरं घेऊन घरी आले. 1 वर्षानंतर घरी आले मात्र ते. आणि 1 वर्षानंतर घरी येऊन त्यांनी सांगितलं की आज यांनी मोठा एक अजगर मारला. परीक्षित राजांनी हे ऐकलं आणि विचारलं, महाराज 1 वर्षानंतरची मुलं म्हणजे वर्षभर होती कुठं म्हणाले. भगवंताची ती दिव्य लीला त्याची आठवण झाली. शुकाचार्य महाराजांना कंठ दाटून आलेला आहे. स्तब्ध बसले थोडा वेळ आणि त्यांनी ते चरित्र सांगण्याला आरंभ केले. अहो अतिरन्नम पुरिनम वयस्याः. अघासुराच्या मुखातून आपल्या मित्रांना आणि वासरांना सुरक्षित बाहेर आणलं भगवंताने. नदीच्या तीरावर सर्व मंडळी आली. भगवान म्हणतात, मित्र हो, वासरांना पाणी प्यायला जाऊ दे, गवत खाऊ दे. तुम्हालाही भूक लागलेली आहे. शिगोऱ्या सोडा म्हणाले, आपण इथं आपण जेवण करूया. भगवान कृष्ण बसलेले आहेत. सभोवती सर्व ही मित्रमंडळी गोपाळ बसलेले आहेत. आणि त्यांनी आपल्या मातांनी दिलेल्या शिगोऱ्या सोडल्या. प्रत्येक गोपाळाने 1-1 घास हातामध्ये घ्यावा. गोपाळ कृष्णाला सांगावं, हे घ्या बाबा, हा आमचा 1 घास घ्या तुम्ही. प्रत्येक गोपाळ असं ते प्रेमाचं आणखी भोजन करतायत. भगवान विनोद करतायत, हसवतायत. सर्व गोपाळ मंडळींना अत्यंत आनंद आहे. त्यांचं जेवण चाललेलं असताना ती वासर बरीच दूर गेली. डोंगरामध्ये कुठे गेली काही कल्पना नाही. ती मुलं घाबरली. वासर कुठं गेली, जाऊया पाहायला. देवाने सांगितलं, तुमचं जेवण सावकाश चालू दे, मी जाऊन वासर घेऊन निघाले. त्याच वेळेला असं झालं, अघासुराचा नाश झाल्याबरोबर सर्व देवांनी इतका आनंदोत्सव केला. वाद्य वाजवत आहे, गायन नृत्य चालू आहे. तो आवाज ब्रह्मदेवांना ऐकायला आला. हे काय आहे म्हणाले, हा कोण आहे. गोकुळामध्ये आलेला हा गोपकुमार, यांनी एका दैत्याला मारलं म्हणून हे सगळे देव आनंदोत्सव करताय. हा कोण मुलगा आहे, याचं सामर्थ्य काय आहे पाहूया, अशी इच्छा अहंकार आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाने असं केलं. गोपाळ कृष्ण हे वासरांचा शोध करण्याकरता डोंगरावर गेले. ती सगळी वासर ब्रह्मदेवाने उचलून आपल्या ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवली. पुष्कळ शोध केला, वासर सापडली. परत आले. नदी तीरावर आपले मित्रमंडळी, त्यांना सांगावं, समाधान करावं. ते येण्यापूर्वी नदी तीरावरची सगळी ही गोपाळ मंडळी त्यांना उचलून ब्रह्मदेवाने आपल्या लोकामध्ये गाढ झोपेमध्ये ती सगळी निमग्न आहे. वासरही नाहीत आणि इकडं मुलंही नाही. नंतर लक्षात आलं, हे ब्रह्मदेवांचं काम आहे. बरं आहे, आता गोकुळामध्ये जायचं कसं घरी.
एकही गोपाल नाही आणि एकही वासुदेव नाही. सगळ्या गोपी आणखी विचारणा आमची मुलं कुठं आहे. गायीनाही दुःख होणार वासर न आल्यामुळे न पाहिल्यामुळे. म्हणून भगवान श्री हरीने त्यावेळेला सर्व रूप धारण केली. सर्व गोपाळ रूप ते झाले, सर्व वत्सरूपही झाले आणि सगळी वासर घेऊन आपल्या सर्व मित्रांना बरोबर घेऊन त्याने वृंदावनामध्ये प्रवेश केला. घरी आले. आपल्या आपल्या घरी जाऊन त्याच्या गोपालाने आपली आपली वासरं बांधली. सर्व मातांना ते भेटलेले आहेत. मातांनाही मुलांना घेऊन पाहून आनंद झालेला आहे. सर्व गायींनाही आनंद झालेला आहे. आपली मुलं आपले वत्स सगळे आलेले पाहून दूध पिताय. असा काल चाललेला आहे. 1 वर्षाचा काल असा. रोज ती वासरं काढायची, बाहेर जायचं, पुन्हा नंतर यायचं थोडा वेळ नदी तीरावर थांबून. 1 वर्षाचा काळ कुणालाही माहिती नाही. त्याच रूपामध्ये आहेत भगवान गोपालांच्या. एके दिवशी असेच ते आलेले आहेत. आणखी त्या वृंदावनाच्या तीरावर सर्व वासरं आहेत, सर्व गोपाळ मंडळी आहे. ब्रह्मदेव पाहायला आले. हे कोण आहे, हा गोपाळ पुत्र कोण आहे, काय केलं याने. तर ती वासरही आहेत आणि ते गोपालही आहे. ब्रह्मदेव म्हणाले, या सर्वांना मी माझ्या लोकांमध्ये नेऊन ठेवले. ते सगळेही त्या योगनिद्रेमध्ये मोहामध्ये निमग्न आहे. आणि हे कोण म्हणाले, ते मित्र, ते गोपाल किंवा ती वासरं खरी का ही खरी. आपल्या मायेनं श्रीकृष्णाला मोहामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणारे ब्रह्मदेव हे स्वतः मोहा काय खरी कोणीशे. इतक्यात एकदम दृश्य बदललेलं आहे. सर्व ही वासरं आणखी गोपाल विष्णू स्वरूप दिसायला लागले. शंख चक्र गदा पद्मधारी सगळीही वासरं एक रूप आहे, भगवत स्वरूप आहे. पुन्हा पाहायला लागले ब्रह्मदेव. तर अगदी आरंभाला गोपाळ कृष्ण वासरांचा शोध करायला निघालेले होते वर्षापूर्वी. वर्ष हे झालं माणसांचं. ब्रह्मदेवाचा काही थोडा वेळ गेला, 1 सेकंद तरी झालं होतं याने कोणाला ठोक. काही थोडासा काळ गेला. इकडं मित्रांचा शोध करताय, इकडं वासरांचा शोध करताय. हातामध्ये मित्रांनी दिलेला तो दही भात खात खात ते शोध करण्याचं काम चाललेलं आहे. ब्रह्मदेवाना हा साक्षात परमात्मा आहे हे ज्ञान झालं. हंस वाहनावरून ते खाली उतरलेले आहेत आणि साष्टांग नमस्कार भगवान श्री हरीना त्यांनी केला आणि पुष्कळ स्तुती केली. नवमीद्यतेभ्र वपुषे तडिदंबराय गुंजावतंस परिवीक्ष रसन्मुखाय वन्यस्सजे कवरवेत्र विषाण वेणु लक्ष्मश्रे मृदुपदे कुशुभांगजाय. आज जे स्वरूप दिसत आहे त्याचं स्मरण करत आहे. मेघश्याम आपण आहात देवा. गुंजांच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहे. वनामध्ये असलेल्या फुलांच्या माळा मित्रांनी करून आणलेल्या त्या गळ्यात घातलेल्या आहे. आणखी मयूर पंख आहे, मयूर पिच्छ त्याचा टोप करून तो गळ्यावर मस्तकावर धारण केलेला आहे. हे आजचं आपलं रूप आहे. पण ह्या स्वरूपाचंही महत्व आम्ही जाणू शकत नाही म्हणाले. काय करायचं ज्ञान घेऊन म्हणाले. केवळ ज्ञानाकरता प्रयत्न करण्यापेक्षा भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण व्हावी याकरता प्रयत्न करावा, प्रार्थना करावी. भक्तीला सोडून येऊन ज्ञानाकरता प्रयत्न करणारे शुष्क अंतःकरण, प्रेम शून्य अंतःकरण त्यांचं असल्यामुळे त्याला समाधान प्राप्त होतं.
आपण अनेक अवतार धारण केले आणि अनेकांचं रक्षण आपण केलेलं आहे. ब्रह्मदेवाने स्तुती करीत असताना मनुष्याचा उद्धार होण्याची 3 साधनं सांगितलेली आहे. मुक्ती कशाने प्राप्त हो, तत्तेनुकंपां सुसमीक्षमाण भुंजान एव आत्मकृतं विवागम हृदवाग वपुर्भिर्विदधन् नमस्ते जीवेतयो मुक्तिपदे सदाय भा. मुक्तिरूपी दाय त्याला मिळतो म्हणा. पहिलं साधन म्हणजे भगवंताची कृपा माझ्यावर केव्हा होईल, दर्शन केव्हा होईल, कृपा केव्हा होईल, संसार वासना माझ्या केव्हा नष्ट होतील, ही अंतःकरणामध्ये अत्यंत तळमळ उत्पन्न झाली. कृपेची वाट पाहतो आहे. जन्म असेपर्यंत जे जे सुखदुःख आपल्या प्रारब्ध कर्माने प्राप्त होईल ते आपल्याच कर्माचं फल आहे असं समजू ते भोगतो आहे. शांत चित्ताने त्या सुखदुःखांचा भोग घेतो. आणखी काया वाचा मनाने अत्यंत विनीत होऊन सर्वही भूतांच्या ठिकाणी परमात्म बुद्धी ठेवून त्यांना नमन करतो. म्हणजे अत्यंत नम्रतेने सर्वाबरोबर जो वागतो तो मुक्तीचा अधिकारी होतो. माझ्या हातून आज फार मोठा अपराध घडला म्हणतायत ब्रह्मदेव. एखादे सूर्य किरणामध्ये अनेक रजकण दिसत आहेत, खिडकीतून आलेले सूर्यकिरण. तसं आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अनेक ब्रह्मांड आहेत म्हणा. हे एकच ब्रह्मांड आहे. एका ब्रह्मांडाचं स्वामित्व आज आपल्या कृपेनं मला मिळालेलं आहे. मी एक ब्रह्मदेव, माझ्या हाताने 3.5 हाताचा मी, आणि अनंत ब्रह्मांड ज्याच्या शरीरामध्ये राहिलेली आहे असे आपण. मी ब्रह्मदेव आहे, मी सृष्टीकर्ता आहे, अशा अभिमानामुळे आपला हा उपमर्द माझ्या हातून. वर्ष संपण्याच्या वेळेला बलरामाना हे समजलं आणि त्यांनी विचारलं गोपालकृष्णाला की बाबा, ही सगळी वासना मला ऋषी मंडळी दिसतायत, हे देव दिसतायत, असं कसं झालं? पूर्वी मी समजत होतो हे देव आहे आणि ऋषी आहे. नाही, आज मला तुझ्या रूपातच दिसताय. त्यावेळी भगवान म्हणाले की ब्रह्मदेव आमची परीक्षा पाहायला लागलेली आहे. त्यांनी सगळी वासना नेली, सगळी मुलं नेली. त्यांना वाटतं की सृष्टी करण्याचं सामर्थ्य फक्त माझ्याजवळच आहे. आता तसं कसं जाता येईल आम्हाला? एकट्याला त्या दिवशी जाता आलं नाही. सगळे गोपी गाई सगळ्यांना दुःख झालं, म्हणून ही रूप धारण करावी. खरी वासरं नंतर ब्रह्मदेवाने आणून दिली, स्तुती केली, क्षमा मागितली. आणि त्या दिवशी खरे जे आणखी गोपाळ आणखी वत्स होते त्यांना बरोबर घेऊन गोपाल कृष्ण हे वृंदावनामध्ये प्राप्त आहे. त्या मुलांनी सगळ्या आपल्या आई बापांना सांगितलं. आज सकाळी म्हणाले यांनी आमच्या कन्हैयाने एक मोठा साप मारला, म्हणा अजगर मारला. वर्षापूर्वी घडलेली हकीकत आणि आज सांगताय सगळं विसरून. माया मोहामुळे आणखी सगळंही विसरून जात आहे. जी एकदा असे असते, सगळेही अरण्यामध्ये आले. अरण्यामध्ये आल्यानंतर त्या मित्रमंडळींनी सांगितलं, रामा कृष्णा इथून जवळ पलीकडच्या बाजूला मोठी पुष्कळ झाडं आहेत, फळांनी भरली, पण तिथं आम्हाला जाता येत नाही म्हणाले. एक असुर त्या ठिकाणी राहतो आहे, त्या ठिकाणी कुणीही मनुष्य जाऊ शकत नाही, त्याचा नाश करतो तो असुर. ती फळं आम्हाला पाहिजे आहे. राम म्हणाले वेळ कशाला, आत्ताच जाऊया म्हणाले. निघाले.
गेले त्या अरण्यामध्ये. रामाने एक झाड जोराने हलवलं की फळ खाली पडली. घ्या म्हणाले. तो फळांचा आवाज ऐकल्याबरोबर मनुष्य मांस भक्षण करणारा तो धेनुकासुर धावत धावत आलेला आहे. त्याची सगळी ही सैन्यही आलेलं आहे. कंसानेच ते ठेवलं होतं आणि खरं वेशात गर्दभाच्या वेशात होते. रामकृष्णाला लाथ मारून मारून टाकावं म्हणून आले. रामाने कृष्णाने एकेकाला पायाला धरून खाली आपटलं, मारलं, सगळं सैन्य मारून टाकलं. धेनुकासुराचाही नाश झाले. ते निर्भय झालं. कुणाही माणसाला आणि त्या वनामध्ये प्रवेश करायला अगदी भीती राहिली नाही. उत्तम फल त्या गोपालांनाही मिळाली. आनंद झाले. असे त्यांची लीला चालू आहे अखंड. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता गायी घेऊन जायला लागले. 6वं वर्ष लागलं. आपल्या आपल्या गायींना बरोबर घ्यावं. रामकृष्णाने मुलांनीही आपल्या गायींना बरोबर घ्यावं आणि दूरपर्यंत जावं. नुसतं नदीपर्यंत जाऊन येत होते रोज. आता गायी घेऊन पुष्कळ लांब लांब जायला लागले. एकदा असेच बाहेर पडलेले आहेत. गोपाल कृष्ण एकटेच बाहेर पडले. रामाना काही बरोबर घेतलं नाही. सगळ्या मित्रमंडळींना बरोबर घेतलं. त्यांच्या गायी आपल्या गायी बरोबर घेतल्या. आणखी आले. नदी तीरावर आले. उन्हाळ्याचे दिवस. पाणी प्याले ते गोपाळ. गायीही पाणी प्याल्या आणि एकदम गतप्राण होऊन सगळे पडले. त्या यमुनेच्या डोहामध्ये कालिया नागाचा नावाचा नाग राहत होता. त्याचा परिवार सगळा राहतो आहे. त्यामुळे ते पाणी विषारी झालं. पाण्यावरून येणारा वारा जर एखाद्या आकाशात जाणाऱ्या पक्षाच्या अंगावरून गेला तर तोही मरून पडत असे. सर्व मुलांना मित्रांना आणि गायींना जिवंत केलं आपल्या अमृत दृष्टीने भगवंतानी. आणखी ते झाडावर चढून गेले. आज या नागाला या डोहातून काढून लावायचं. त्याचं स्थान रमणक द्वीप. नागालय ते निराळ आहे नागांचं. तिकडे याला काढून लावायचं. वृक्षावर चढून गेले आणि त्यांनी त्या डोहामध्ये उडी मारली. गोपाल गायी सगळं पाहतात. राम त्या दिवशी बरोबर नव्हते आणि तो नाग वरती येण्याकरता पाण्यावर हाताने आणखी मारण्याला प्रहार करायला सुरुवात. पाण्यावर हात मारताय त्याने वर यावं म्हणून. तो नाग वर आलेला आहे. कालिया नाग. त्यांनी त्याला दंश केला. चावला तो आणि शेवटी सबंध त्याच्या शरीराला कृष्ण शरीराला त्यांनी वेढा दिला. बांधून टाकलं शरीर. हालचाल कृष्णांची बंद झाली. इकडं वृंदावनामध्ये अपशकुन व्हायला लागले. मंडळी बोलू लागली. आज कृष्ण एकटाच गेलाय म्हणाले. राम नाही बरोबर. आज काहीतरी त्याच्यावर संकट आलेलं आहे. चला आपण जाऊया. शोध करीत करीत सर्व ही मंडळी आणि त्या नदी तीरावर आलेली आहे. ती मित्रमंडळी उभी आहेत. गायी आहेत आणि समोर एक मोठा भयंकर नाग आहे आणि त्यांनी आपल्या त्या शरीराने त्याला बांधून टाकलेले. हालचाल बंद झालेली आहे. गोपाल कृष्ण अतिशय दुःख झालं सर्वांना. आता हा काही आपल्याला पुन्हा मिळणार नाही मुलगा अशी आणखी त्यांना खात्री झाली. शोक करू लागले सर्व. भगवान बलरामजी हे आपले स्तब्ध आहे. कृष्ण प्रभाव त्यांना माहिती आहे. हसले फक्त ते.
पाहताय सर्वांना अत्यंत दुःख झालेलं आहे. आपण प्राण द्यावा आता आपल्या डोळ्यात देखत याचा नाश होण्यापेक्षा आपणच आपलं नरीमध्ये प्राण द्यावा. सर्व नंद यशोदा निघाले बलरामाने त्यांचं सांत्वन केलं. थांबा म्हणाले, पाहूया काय होते. पहा ना, श्रीकृष्णाने सर्व लोक आपले दुःखित झालेले पाहिले आणि आपलं शरीर हे मोठं फुगवण्याला सुरुवात. त्या नागाने लगेच त्याला सोडून दिलं. त्याला काही बांधून राहणं बांधून ठेवणं शक्य झालं नाही. तो बाजूला झालेला आहे. श्रीकृष्ण त्याच्या सभोवती फिरतायत. हाही फिरतो आहे. एकदम वरती उसळी मारून त्या नागाच्या फणावर उभे राहिले गोपालकृष्ण आणि नृत्य करायला त्यांनी आरंभ केला. गंधर्व मंडळी वाद्य वाजवताय, ताल धरलेला आहे, मृदंग वगैरे वाजताय, यांचं नृत्य चाललेलं आहे. जी जी फणा त्यांनी वर करावी त्या फणावर एकदम यांचा पाय पडला. 101 फणा त्याला होत्या म्हणा त्या काळी या नागाला. तो नाग जो इथं आला होता आपल्या रमणकद्वीपाला, नागांचं स्थान ते शेवटचं, ते सोडून देऊन तो आलेला आहे. कारण काय, सर्व नाग तिथं राहत होते, काही मानवही राहत होते. नागांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून त्या मंडळींनी माणसाने असं ठरविलं, रोज आणखी पुष्कळ अन्न त्या एकेका नागाला द्यायचं. म्हणजे त्यांनी ते अन्न घ्यावं, हा बली घ्यावा आणि आम्हाला त्रास देऊ नये. मानवांना ज्याप्रमाणे नागांची भीती, त्याप्रमाणे नागांनाही गरुडाची भीती आहे. सर्वांना भीतीमध्ये ठेवलेलं आहे देवाने. भीतीशिवाय व्यवस्थित कार्य चालू राहत नाही. पंचमहाभूतांना सुद्धा भीती आहे. वायू हा रोज वाहतो आहे, कंटाळा वायूला कधी येत नाही. किती दिवस मी काम करायचो, सूर्यनारायण रोज उदयाला येतो आहे. भीती आहे. केलं नाही तर आपलं कर्तव्य तर शासन होईल. त्या भीतीमुळे आपलं कर्तव्य ही मोठी मोठी मंडळी सुद्धा सृष्टीमध्ये नियुक्त झालेले हे सर्वही करताय. गरुडाची भीती नागांना होती. त्यांनी आणखी गरुडाला सांगितलं, आम्हाला जे अन्न मिळतं ते तुम्हाला आम्ही देऊ, तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. म्हणजे रोज अन्न गरुडाला मिळत होतो. गरुड यायचा, ते अन्न भक्षण करून जायचं. ह्या कालिया नागाची पाळी एक दिवस आली. त्याला अन्न मिळालं. तो म्हणाला, गरुडाला मी काही देणार, मला मिळालेलं अन्न मी खाणार. तो आणखी अन्न भक्षण करीत असताना विडेला गरुड आलेला आहे. तो नाग त्याच्या अंगावर धावून गेला. गरुडाने आपल्या पंखाचा थोडासा तडाखा त्याला मारल्याबरोबर तो पळत निघाला. गरुडाच्या पुढापुढे चालणार आणि या यमुनेच्या डोहामध्ये येऊन राहिला. त्या ठिकाणी पूर्वी एकदा गरुड येऊन पाणी पिण्याकरता आला होता आणि तिथं असलेले जे सगळे मत्स्य वगैरे मासे वगैरे भक्षण करू लागला. मत्स्यराज त्या ठिकाणी मोठा होता राजा, त्यालाही त्यांनी भक्षण केलं. सर्व मत्स्य दुःखी झालेले पाहून त्या ठिकाणी सौभरी ऋषी राहत होते. मत्स्यराजाचा यांनी प्राण घेतला गरुडाने हे पाहिल्याबरोबर त्यांनी सांगितलं, गरुडा आजपासून पुढं केव्हाही या ठिकाणी येऊन जर तू मत्स्य भक्षण करशील तर तुझे प्राण जातील. ताकीद आहे. गरुडालाही भीती आहे ना, भीतीमुळे चुकलेला आहे. कोणाचीही हिंसा करायची, कोणाचंही काही असलं तरी आणखी त्याचं हरण करायचं सर्वस्व, मनाला वाटेल तसं वागायचं. त्याला भीती पाहिजे. कोणीतरी शक्ती आपलं नियंत्रण करणारी आहे, ही भीती असल्याशिवाय कार्य होत नाही. ते स्थान वर्ज केलं गरुडाने. हे कार्य या नागाला माहिती होतं म्हणून तो इथे येऊन राहिला.
नृत्य चाललेलं आहे भगवान गोपाळ कृष्णांचं, मृदंग वाद्य वगैरे वाजत. तो कालियाना आणखी त्याची शक्ती क्षीण झालेली आहे. मुखातून रक्तस्राव सुरू झाला. प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. सर्व नागस्त्रिया आपल्या मुलांना बरोबर घेऊन आलेल्या आहेत. भगवान गोपाळ कृष्णांना प्रार्थना करताय, यांना जीवदान द्या, आमचं सौभाग्य आम्हाला द्या देवा, यांच्या अपराधाची क्षमा करा, अशी प्रार्थना केलेली आहे. त्यांनी आपल्या लाथेनं त्याला पलीकडे ढकलून दिलं आणि बाजूला गोपाळ कृष्ण पाण्यामध्येच थांबलेले आहे. थोड्या वेळाने तो सावध झाला कालियाना आणि त्या नागाने स्तुती केली, अनंत शक्ती आपली आहे महाराज, मी काही ओळखू शकू नये. सर्व विश्व आपण उत्पन्न केलं आणि आम्हाला नागांना आपणही उत्पन्न केलेला आहे. रागीट आम्ही आहोत, हा स्वभावही आपणच निर्माण केलेला आहे. तो असंच बोलायला लागला, तुमचंच आहे सगळं, अपराध झाला असं नंतर क्षमा मागितली, पण आरंभाला हे सांगतो आहे, इतके रागीट असे आम्ही जन्माला तुम्हीच घातले आम्हाला, तरी सुद्धा आज माझ्या हातून आपला अपराध झालेला आहे, क्षमा आपण करा, अशी प्रार्थना त्या कालिया नागाने केल्यानंतर भगवान श्रीहरी त्याला सांगतात, कालिया हे स्थान सोडून तुझ्या स्थानावरती राहायला जातो प्रमणक द्वीपामध्ये. ही काय तुझी जागा नाहीये. पाणी सगळं विषारी दूषित झालेलं आहे. कोणीही पशु पक्षी किंवा मानवानी पाणी प्याल्याबरोबर त्यांचा नाश होतो आहे. गोंधळी हे पाण्यावरती गाईचा माणसांचा हक्क आहे, तुमचा हक्क नाही आहे, तुम्ही निघून चालायचो. कालिया नागानी नागपत्नीने भगवान गोपाळ कृष्णांची पूजा केली आहे. उत्तम प्रकारची वस्त्र दिली, अलंकार दिले, आणखी नमस्कार करून क्षमा मागून तो नाग आपल्या परिवारासह आपल्या स्थानाला निघून गेलेला आहे. निर्विष नदीचं जल निर्विष झालेलं आहे, भगवंताने केलेलं आहे. त्याला सांगितलं, तुला गरुडाची भीती वाटते का? आता गरुड तुला त्रास देऊ शकणार, तुझ्या फणावर माझी पावलं उठलेली आहेत ना, नृत्य झालेलं आहे, ते गरुडाच्या दृष्टीला पडल्याबरोबर तो आणखी दूर, तुला त्रास होणार नाही, जा बाबा, इथं राहू नकोस. याप्रमाणे हेही चरित्र भगवंतांनी सांगितले. शुकाचार्य महाराजांनी असेच एकदा सर्वही गोपाळ रामकृष्ण अरण्यामध्ये गेले. आणखी त्यांची क्रीडा सुरू झाली, खेळ सुरू झाले. दोन पक्ष केले, कृष्ण पक्षाला काही गोपाळ, रामांच्या पक्षाला काही. आणि त्या खेळामध्ये ज्याचा पराजय होईल ज्या पक्षाचा, त्यांनी विजयी झालेल्या गोपालांना आपल्या खांद्यावर घेऊन एक मोठा वटवृक्ष होता तिथपर्यंत जायचं आणि परत यायचं. त्यावेळेला कृष्ण पक्षाच्या मंडळींचा पराजय झाला. कृष्णाने आपला श्रीरामा नावाचा जो गोपाळ मित्र आहे त्याला आणखी याच्यामध्ये घेतलं, खांद्यावर घेतलं, ठरल्याप्रमाणे निघाले. परंब नावाचा दैत्य त्या गोपालांच्या रूपामध्ये त्यांच्यात मिसळलेला होता, तो कृष्ण पक्षाला होता, पराजय झालेला. परंबाने आणखी बलरामानं आपल्या खांद्यावर घेतलं आणि तो निघालेला आहे. ठरलेली मर्यादा होती. भांडीरक नावाचा एक मोठा वटवृक्ष होता, तिथपर्यंत जायचं आणि परत यायचं. हा जो आहे परंबासूर बलरामाला खांद्यावर घेऊन पुढंच निघाले, ही सगळे मागं राहील. मोठा आपलं रूप त्याने धारण केलं,
बलरामजींनी पाहिलं हा काही दैत्य आहे. रागाने त्याच्या मस्तकावर त्यांनी जोराने मूठ मारली आणि लगेच तो खाली गतप्राण होऊन पडलेला आहे. की धावत धावत गोपाळ मंडळी आली, बलरामांना घेऊन गेली. अशा अनेक लीला झाली. गोपाळांचं संरक्षण हे रामकृष्णांनीच केलेलं आहे म्हणून झालं. त्या ठिकाणी राहिली मंडळी सगळी. पूर्वीचं जे कालियामर्दन झालेलं आहे, रात्रभर मंडळी राहिली. रात्रीच्या वेळेला चारी बाजूने अग्नी पेटला. सगळे घाबरले. सर्वांना डोळे झाकायला सांगून तो अग्नी भगवंतांनी प्राशन केला म्हणतात, म्हणजे शांत केले. नंतर सर्व मंडळी वृंदावनामध्ये प्राप्त झाली. असेच एकदा सगळ्या गायी आणि मित्रांना बरोबर घेऊन एका अरण्यामध्ये पुष्कळ दूर रामकृष्ण आले. त्या गायी बऱ्याच दूर गेल्या अरण्यामध्ये. घनदाट अरण्य आहे आणि चारी बाजूला अग्नी पेटलेला आहे, वणवा लागलेला आहे. रामकृष्ण बरोबर होते. घाबरली सगळी मंडळी. डोळे झाका म्हणाले. कृष्णाने सांगितले डोळे झाकले, उघडा म्हणाले. उघडल्याबरोबर आपल्या रस्त्यावर आपण आलो हे त्यांनी पाहिले. तर असे अनेक संकट अनेक आलेली आहेत, जात आहे. वर्षा ऋतू आलेला आहे. वर्षा ऋतूमध्ये पर्जन्यवृष्टी होती आहे. वनात राहणारी ती सगळी गोपाल मंडळी, त्यांना सगळी सवय होती. पुष्कळ पाऊस पडतो आहे. प्रवाह नदीला मोठा आलेला आहे. त्यानंतर शरद ऋतू सुरू झाला. अश्विन कार्तिक. त्याच्याही शोभेचं वर्णन कशी वृंदावनाची शोभा. प्रसन्न आणखी पाणी झालेलं आहे, शुद्ध झाले, धान्य वगैरे आलेलं आहे. असं शरद ऋतू वगैरे त्याचंही वर्णन केलं. रोजचं कार्य चालू आहे. सकाळी गायींना बरोबर घेऊन मित्रांना बरोबर घेऊन वनामध्ये जावं, संध्याकाळपर्यंत राहावं आणि संध्याकाळी परत यावं. शुकाचार्य सांगतात, राजा हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका शेरु हविष्यम भुंजाना काच्याजन्यर्शनम अधम. कालिया नागाचं आणखी दमन करून त्या नागाला त्या डोहातून घालवून दिल्यानंतर मात्र या सगळ्या गोपाळ गोपींची खात्री झाली की हाच समर्थ आहे, याचं सामर्थ्य आहे. पूर्वी मानले गेलेले दैत्य यांनीच मानलेले असले पाहिजे. आजपर्यंत हा लहान आहे, हा कसं करील असा अविश्वास आम्हाला वाटत होता. नाही, हे सामर्थ्य पाहून हा समर्थ आहे. लहान असो, लहान असला तरी सामर्थ्य याचं मोठं आहे, ही खात्री झाली. हेमंत ऋतू मार्गशीर्ष महिना आहे. पहाटे लवकर उठून सर्व गोपकन्या नदी तीरावर येत होत्या. कात्यायनीची पूजा एक महिनाभर त्यांनी करण्याचं ठरविलं. कालिंदी नदीमध्ये त्यांनी स्नान करावं, वाळूची मूर्ती करावी देवीची आणि त्या देवीची पूजा करावी, प्रार्थना करावी. त्यांनी कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोप सुतन देवी पतिम्मे कुरुदे नमः या मंत्राचं पण हे कात्यायनी देवी हा नंदगोपांचा पुत्र जो आहे भगवान गोपाळ कृष्ण, हा आम्हाला पती प्राप्त व्हावा असा आशीर्वाद तू दे. या मंत्राचा जप करून त्या सर्व मुली पूजा वगैरे कराव्या. पहाटे अगदी अंधार असतानाच त्यांनी यावं. एके दिवशी ह्या सगळ्या गोपकन्या वस्त्र सगळी आपल्या अंगावरची तीरावर ठेवून स्नाना करता गेल्या. सगळ्या मित्रांना घेऊन गोपाळ कृष्ण आले. ती सगळी वस्त्र गोळा केली, गाठोडं बांधलेलं आहे, आणखी झाडावर चढून बसले.
हे त्यांच्या दृष्टीला पडलं. त्या मुलींच्या गोपकन्या काय करायचं, पाण्यामध्येच आहे, थंडीचे दिवस. तिथूनच त्यांनी सांगितलं, गोपाल कृष्णा, आमची वस्त्र आम्हाला द्या बाबा. आपण जर वस्त्र दिली नाही तर आम्ही जाऊन नंद राजाला सांगू, थंडीचा त्रास होतो, आम्ही आपल्या दासी आहोत, आपण सांगाल ते ऐकण्याची आमची तयारी आहे, आमची वस्त्र लवकर घेऊन. गोपाळ कृष्ण म्हणाले, माझं तुम्हाला मान्य आहे, मी सांगेल ते ऐकायची तयारी आहे ना, या इकडं, ही वस्त्र आहे, घेऊन नेसा आणि चला. करणार काय, थंडीनं सबंध आणखी गारठलेल्या शरीर आल्या बाहेर, ती वस्त्र नेसून आणखी तशाच उभ्या राहिली. गोपाळ कृष्ण म्हणाले, हे काय देवीचं व्रत तुमचं काय व्यवस्थित करता का तुम्ही, माहिती करून घेतल्याशिवाय? वस्त्र ठेवायची तीरावर आणि नदीत स्नान करायचं आणि देवीची पूजा करायची, हे असं स्नान शास्त्राला मान्य आहे का? म्हणाले, वस्त्राचा त्याग स्त्रियांनी केव्हाही करून उपयोग नाही. हे स्नान हे तुमचं फुकट गेले आणि इतक्या पहाटे तुम्ही येता. म्हणाले, कोण दैत्य कोणत्या वेळेला कसा येईल, काय येईल, त्रास येईल याची काही कल्पना नको का तुम्हाला? कोणाला तरी बरोबर तरी घेऊन यायचं. असं त्यांना ताकीद केली. त्यांच्या मनामध्ये आणखी भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर रसक्रीडा करावी ही पुष्कळ दिवसाची इच्छा होती. सांगितलं भगवंता, तुमचा संकल्प मान्य आहे, करू आपण रसक्रीडा करू. नमय्यावेशित धियां कामः कामाय कल्पते भर्जिता क्वचिदा धाना प्रायो बीजाजनेष्यते. माझ्यावर प्रेम करणं ह्याला काम म्हणत नाहीत. काम हा दोष आहे, परंतु माझ्याविषयी जर इच्छा उत्पन्न झाली क्रीडा करण्याविषयी, याचा काही हे बंधन नाही आहे. भाजलेली लाही झाली जी आहे, ज्वारीची लाह्या केल्या भाजल्यानंतर आणि ते पेरल्यानंतर काही त्याला अंकुर येणार आहे, कल येणार आहे? हे कर्म हे संपलेलं आहे, ईश्वरार्पण झालेलं आहे, असा एक उपदेश त्यांनी केला. आगामी शरद ऋतूमध्ये आपण रसक्रीडा करू असं आश्वासन त्यांनी दिले. आपल्या घरी सर्वही निघून गेलेले आहे. त्या दिवशी तसेच पुढे गेले गोपाळ कृष्ण, गायींना मित्रांना बरोबर घेऊन बरेच लांब गेले. वृंदावन दूर राहिलेलं आहे, भूक लागली सगळ्या गोपालांना, ते सगळे आले जवळ. रामा कृष्णा, आम्हाला फार भूक लागली, तुमचा लांब राहिलेला आहे, घर लांब राहील, काहीतरी आमच्या खाण्याची व्यवस्था करा. त्या दिवशी इतक्या लांब जे गोपाल कृष्ण आलेले होते, तिथं जवळच ऋषींचे आश्रम होते. यज्ञयाग वगैरे करणारे ऋषी, त्यांच्या स्त्रियाही आणखी मोठ्या भक्तिसंपन्न होत्या. त्या विप्रपत्नीवर कृपा करायची आहे म्हणून आलेले आहेत. गोपाळांना भूक लागलेली आहे, तळमळत आहे. कृष्ण भगवान म्हणाले, गोपाळ, इथं जवळ यज्ञ चाललेला आहे ना, तिथं तुम्हीच चला. त्या ऋषींना माझं रामाचं नाव सांगा आणि अन्न द्या म्हणावं, मागून पहा तुम्ही. गोपाल मंडळी यज्ञ मंडपामध्ये आलेली आहे. सर्व ऋषी मंडळींना त्यांनी नमस्कार केला. रामकृष्ण इथून जवळ आलेले आहेत, त्यांना भूक लागलेली आहे, त्यांना आपण अन्न द्या अशी प्रार्थना केली. यज्ञ दीक्षा ज्यांनी घेतलेली आहे त्याचं अन्न खाऊ नये असं आहे. न दीक्षित अन्नम अश्नीया, दीक्षा घेण्याचं अन्न घेऊ नये, पण त्यालाही अपवाद आहे. यज्ञामध्ये काही अशी कर्म आहे, काही ती कर्म होऊन गेल्यानंतर पुढं अन्न घ्यायला हरकत असंही शास्त्र. ते सगळं गोपाळांना माहिती आहे.
तेव्हा आम्हाला अन्न आपण ज्या गोपाल कृष्ण राम अतिशय भुकेले आहेत. काही बोलले नाहीत ते ऋषी. काय ह्या गवळ्यावर काय बोलायचं म्हणा. देतोही म्हणाले नाही, नाहीही म्हणाले नाही, थांबाही म्हणाले नाही. निराश झाले गोपाल. त्याने येऊन गोपाल कृष्णाला सांगितले की ते ऋषी काही बोलायलाच तयार नाहीत म्हणाले. कसला अन्न मिळणार. हसले गोपाल कृष्ण. तुम्हाला दुसरी युक्ती सांगतो म्हणे. पहिल्या प्रथमच सांगायला पाहिजे होत, पण यांची परीक्षा झाली म्हणाली. माम ज्ञापयत पत्नीभ्यः ससंकर्षण मागतम दास्यन्ति कामम अन्नम व स्निग्धा मयि उषिता धिया. सर्व बुद्धी साक्षी परमात्मा आहे ना, म्हणून सर्वज्ञ आहे. कोणाची बुद्धी किती योग्यतेची आहे त्यांना सगळं माहिती आहे. ऋषी मंडळी पुष्कळ ज्ञानी आहे, वेदशास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, परंतु पूर्ण धर्माचं ज्ञान नाही आहे. ज्याला भूक लागलेली आहे त्या जीवात्म्याला अन्नदान करणं इकडं त्यांचं लक्ष नाही. भगवान म्हणाले गोपाल हो, तुम्ही आता पत्नीशाला म्हणून यज्ञ मंडपामध्ये पत्नींच्या करता निराळा एक मंडप केलेला असतो. तिथं सर्वही या ऋषी पत्नी बसलेल्या आहेत. त्यांच्या जवळ चला, माझा आणि रामाचं नाव सांगा, तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी अन्न मिळेल म्हणाले. काही निराश होऊ नका. आले सगळे गोपाल. नमस्कार साष्टांग त्या ऋषी पत्नीला त्यांनी केला. नमो विप्रपत्नीभ्यो. ऋषी पत्नी हो, आपल्याला आम्ही नमस्कार करत आहोत. आम्ही वृंदावनातून गोपाळ आलेलो आहोत. आमच्या बरोबर गोपाल कृष्ण आणखी बलरामजी आलेले आहेत. त्यांना अत्यंत भूक लागलेली आहे, म्हणून त्यांनी आम्हाला आपल्याकडे पाठवलेलं आहे अन्न मागण्याकरता. त्यांनी गोपाल कृष्ण आलेले आहेत नाव ऐकल्याबरोबर उठल्या त्या. अन्न काय तिचं कमी नव्हतं, पुष्कळ होता. ते पात्रामध्ये अन्न भरून घेतलेलं आहे. गोपाल कृष्णांच्या दर्शनाविषयी अत्यंत उत्कंठा मनामध्ये तळमळ आहे. सर्व गोपी मथुरेला जाताना या ठिकाणीही थांबत होत्या. काही दूध दही काही लागलं तर द्यावं त्यांनी, पुढं जावं. गोपाल कृष्णांच्या त्या अलौकिक लीलांचं अत्यंत प्रेमाने वर्णन करावं, या ऋषीपत्नीने ऐकावं. त्यांना काही वृंदावनामध्ये जाता येत नव्हतं, घरदार सोडू. पण दर्शनाची उत्कंठा आहे. गोपाल कृष्णांना केव्हा तरी पाहावं असं वाटत. आज योग आले. सर्व अन्न घेऊन त्या निघाल्या. यज्ञ चालू आहे, केव्हा आपली गरज लागेल आपण थांबलं पाहिजे. विसरल्या. काय कर्म घेऊन काय करायचं म्हणा. यज्ञ नारायण हा यज्ञ करून ज्याला आणखी प्रसाद ज्याचा संपादन करायचा आहे तो प्रत्यक्ष इथं आलेला आहे. यज्ञामध्ये कशाला पाहिजे. कर्म सोडायचीही तयारी झाली पाहिजे मनाची, तोच आग्रह उपयोग नाही. आज प्रत्यक्ष भगवान आलेले असताना काय कर्म करत बसले. त्यांनी पुष्कळ प्रतिबंध केला. पती बंधू आई बाप जाऊ नका, थांबा, काही नाही. अन्न घेऊन त्या गेल्या वेगाने गोपाळ कृष्णांच्या जवळ आलेले आहे. ते मेघश्याम रूप त्यांनी पाहिलेलं आहे. वनमाला गळ्यामध्ये घातली आणि हातामध्ये कमर घेतलेला आहे. मित्राच्या खांद्यावर एक हात ठेवलेला आहे. कमर फिरवायचं काम चाललेलं आहे. ऋषीपत्नी आल्या. खात्री होती अन्न घेऊन आले. दर्शन झाल्याबरोबर अत्यंत समाधान त्यांच्या चित्ताचं झालेलं आहे. किती दिवस किती जन्म यज्ञ करीत बसायचं, कर्म करीत बसायचं म्हणाले. गोपीना आणखी खरं रहस्य शास्त्राचं समजलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. गोपाल कृष्ण म्हणाले, या या विप्रपत्नी हो, तुमचं स्वागत असो. आम्हाला पाहण्याकरता आपण आला, चांगला आहे. सर्वही
आणखी भक्त जे आहेत तुमच्यासारखे माझ्यावरती भक्ती करतात म्हणाले, शुद्ध भक्ती त्यांच्या चित्तामध्ये असतात. झालं आता आपली भेट झाली, सगळं झालं, हे आम्ही आता अन्न घेतो, तुम्ही आता चला आपल्या घरी, यज्ञ चालू आहे तिथं, तुमची वाट पाहत असतील सगळे ऋषी, यज्ञ कर्म खोळंबून राहील, प्रतिबंध होऊ नये. त्या विप्रपत्नी म्हणाल्या, देवा याकरताच आम्ही आलो का? असं कठोर तुम्ही बोलता, आल्याबरोबर जायला सांगता आम्हाला. आपलं सान्निध्य घडावं, आपली सेवा घडावी म्हणून घरदार सगळं विसरून आम्ही आलेलो आहोत, आणि आम्हाला आता घरात घेणारही नाही कोणी. त्यांची आज्ञा उल्लंघन करून आम्ही आलेलो आहोत. किंवा राग आलेला असेल त्यात. भगवान सांगतायत, पतयो नाभ्यसूयेरन पितृभ्रात सुधार्या, कोणीही तुमच्यावर रागावणार नाही. माता पिता बंधू पती कोणीही रागावणार, जगामध्ये कोणीही तुमच्यावर रागावणार नाही. परमात्मा अनुकूल झालेला आहे, परमेश्वराचा प्रसाद झाल्यानंतर कोण रागावणार को? तेव्हा केवळ माझ्या जवळ राहणं यांनी काही खरं प्रेम म्हणत नाहीत म्हणाली या. तर मनोमयी गुंजाना अशिरांमावापसर, घरातच राहा तुम्ही आणि मन माझ्या ठिकाणी ठेवा, जे लवकर तुम्हाला प्राप्ती होईल म्हणाले. पुन्हा त्या सर्वही विप्रपत्नी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन करून आनंदाने आपल्या यज्ञ मंडपात परत आलेले आहे. कोणीही रागावलेलं नाही. पुढचं यज्ञ कर्म चाललेलं आहे, पार पडला यज्ञ तो. त्यांनी आणलेलं अन्न सगळं गोपालांना खायला सांगितलं, आपणही भोजन केलं प्रेमाने रामकृष्णाने, आणि निघून गेले, वृंदावनामध्ये गेले. त्या ऋषींच्या मनाला पश्चाताप झालेला आहे. स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये केवढी भगवत भक्ती आहे, आणि आमच्या मनामध्ये काही त्याचा लेश सुद्धा नाही. काय म्हणाले, जन्माला येऊन करायचं ब्राह्मण जन्म मिळाला, सर्व वेदशास्त्राचा अभ्यास केला, ज्ञान मिळवलं, कर्मानुष्ठान यज्ञानुष्ठान आम्ही दक्षतेनं करतो, हे सगळं फुकट आहे. विमुखाये तथोक्षजे, अधोक्षजापासून आम्ही परांमुख झालो, परमेश्वराकडे लक्ष आमचं नाही, त्यामुळे हे सगळं फुकट आहे. काय भगवंताची माया आहे, सर्वांशी गुरु म्हणून आणखी समजले गेलेले आम्ही आज देव जवळ आलेला असताना आम्ही आणखी पाठ फिरली म्हणाले. आमच्या स्त्रियांच्या मनामध्ये जगद्गुरु श्रीकृष्णाबद्दल किती भक्ती आहे. यांना काही उपनयनादिक संस्कार नाही. गुरुकुलामध्ये राहून यांनी वेदशास्त्रांचा अभ्यासही केलेला नाही. यज्ञादिक अनुष्ठानही हे स्वतंत्रपणाने या करू शकत नाही आहे. तरी सुद्धा यांच्या अंतःकरणामध्ये दृढ भक्ती आहे म्हणाले. आम्हाला ती भक्ती, इतके संस्कार सगळे झालेले आहे, ज्ञान आहे, कर्म आहे, नाही स्वार्थ सुद्धा आम्हाला समजत नाही म्हणाले. परमेश्वराला अन्न याचना करण्याचं काय कारण होतं? आम्हाला सावध करण्याकरताच त्यांनी त्या मित्रांना पाठवलं, भूक लागली आहे गोपाल कृष्णाला, अन्न द्या. पण आम्ही काही ते जाणलं नाही. आमच्या स्त्रियांनी, त्या स्त्रियांच्या मुळे तरी आमचा उद्धार होईल म्हणाले. त्यांच्या भक्तीमुळे आणखी भगवान श्रीकृष्ण आमच्या अपराधाची क्षमा करतील असा पश्चाताप झाला. पुन्हा त्याला वाटलं की आपण जाऊया म्हणाले, वृंदावनामध्ये जाऊन गोपाल कृष्णांना रामांना भेटून येऊया. पण नाही, त्यांना दर्शन मिळायचं नव्हतं. दिदृक्षवोपि अच्युतयोः कंसाद्भीतानशाचलन्, रामकृष्णांच्या दर्शनाला जाण्याची इच्छा झालेली आहे, पश्चाताप झालेला आहे, पण कंसाची मूर्ती डोळ्यापुढे उभी राहिली.
जर आपण वृंदावनामध्ये गेलो, आमचं जाणं येणं त्याला जर समजलं, उद्या आमचा आश्रम राहणार नाही. पाहायचं होतं त्यांनी परीक्षा घेऊन आश्रम राहिला असता किंवा नाही, पण नाही आहे. रामकृष्णांचं सामर्थ्य हे समजलं आहे की न समजलं आहे हे काही सांगता येत. त्यांना दर्शन नव्हतंच, व्हायचंच नाही. पुढं एके दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे इंद्रयाग करण्याची तयारी चालली. सगळे गोपाल आता इंद्रयाग करणार आहे. सगळे गोपाल मंडळी आणखी करतायत, सामग्री सगळी जमा करतायत. भगवंताला हे माहिती आहे, पण त्याने जिज्ञासू बुद्धीनं नंदाना विचारलं, नंदाजी गोपाला, पिताजी काय ही गडबड काय चालू आहे आपली, काय करणार आहात आपण, कोणचं कर्म आहे, त्याचं फल काय आहे, कोण देवता कोण आहे या यज्ञात, कशा करता हा यज्ञ करायचा हे सांगा मला. इच्छा आहे, जाणण्याची इच्छा आहे, जिज्ञासा आहे म्हणाले. कर्माचं पूर्ण ज्ञान संपादन करूनही काही लोक कर्म करतात, किंवा ज्ञान नसलं तरी सुद्धा श्रद्धेनं करतात. पण कर्मज्ञान पूर्ण संपादन करून यज्ञ केला, कर्म केलं म्हणजे त्याची फलसिद्धी अगदी उत्तम मिळते, उत्तम फल मिळतं. ज्ञानपूर्वक कर्म करायला पाहिजे. हे जे कर्म तुमचं आहे हे कुणाकरता करतात, हा कुणाचा यज्ञ आहे आणि कशा करता करतात. नंद सांगताहेत, बाबा पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तस्य आत्ममूर्तयः तेभि वर्षन्ति भूतानां पुण्यनम जीवनम पयः. इंद्र हा मेघाचा स्वामी आहे. इंद्राच्या स्वाधीन सगळे मेघ आहे. त्या मेघापासून आम्हाला पर्जन्य जल मिळतं म्हणाले. त्या पाण्याने आणखी धान्य वगैरे आम्हाला मिळतं, गवत वगैरे गायीना वगैरे सगळ्यांना मिळतं. आणखी आम्ही सुखाने राहतो म्हणाले. तेव्हा इंद्राने आमच्यावर हे उपकार होत नाहीत का इंद्राचे, त्याची पूजा आम्हाला करायला नको का, म्हणून आम्ही इंद्राकरता ही पूजा करणार आहोत, यज्ञ करणार आहोत. इंद्राची परीक्षा पाहिजे आहे यांना. हे नेमलेले अधिकारी सगळे अत्यंत अहंकाराने वागताय का दयेनं वागताय हे पाहिलं आहे. इंद्राला राग यावा आणि तो कसा वागतो हे पाहावं, म्हणून इंद्राची पूजा बंद करायचं भगवंताने ठरवलं. त्यांनी सांगितलं, भगवंताने आरंभाला कर्म हेच श्रेष्ठ आहे असा सिद्धांत सांगितला. देव वगैरे नाही म्हणाले. मीमांसा शास्त्राचा सिद्धांत, कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयं क्षेमं कर्मणैव अभिवद्यते. युक्ती ही कर्माने जीव जन्माला येतो आणि ते कर्म संपल्यानंतर शरीर पाहत हो. सुख दुःख हे सर्व ही कर्मामुळे मिळतं, त्याच्याच कर्माने. ईश्वराचा काय संबंध, त्यांनी केलेल्या कर्माचं त्याला फळ मिळतं म्हणा. ईश्वर आहे असं जरी मानलं तरी त्याच्या जीवाने जसं कर्म केलं असेल ते कर्म पाहून तो त्याला फळ देणार. म्हणजे कर्म हे श्रेष्ठ झालं की नाही. चांगली कर्म करावी म्हणजे ईश्वर चांगलं कर्माचं फळ देणार. ईश्वराचा याच्यामध्ये काय संबंध आहे तो म्हणाले. इंद्राचा काय संबंध आहे, पाऊस पडतो हे तो म्हणजे आमची कर्म आहेत, कर्तव्य कर्म आपण करतो त्यामुळे पाऊस पडतो. पाऊस का पडतो हे सांगणार नाहीत पुढं. इंद्राचा काहीही संबंध नाही म्हणाले. फल आपल्याला आपल्या कर्माने प्राप्त होत. आपल्या स्वभावाला अनुसरून ही कर्म आपल्या वाट्याला आलेली आहेत, ती आपण करायची. सामान्य धर्म आहेत, विशेष धर्म आहेत, त्याप्रमाणे वागायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.